नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1-2 आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 4 गुण. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात. स्थितंभराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. तक्ता पूर्ण करा. इतिहासाची साधने 2 गुण. भौतिक साधने किल्ले, नाणी, भांडी, वस्तू, वास्तू. लिखित साधने ग्रंथ, पत्रव्यवहार, दस्तऐवज, कोरीव लेख. मौखिक साधने लोकगीते, ओव्या, कथा, लोककथा. पुढील प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण. 1. कालगणना करण्याच्या एककातील सर्वात लहान एकक कोणते? सेकंद हे कालगणना करण्याच्या एककातील सर्वात लहान एकक आहे. 2. भारतात प्रचलित असलेल्या कालगणना कोणत्या? इसवी पूर्व आणि ख्रिस्त तसेच शालिवाहन शक व हिजरी संवत ह्या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. तिसरा प्रश्न. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही विकासाच्या समान संधी देणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. जादूटोणा विरोधी कायदा सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला? जादूटोणा विरोधी कायदा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात करण्यात आला. मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? मंगलयान हा उपक्रम मॉम मार्स ऑर्बिटर मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2. काय करावे ते लिही. 2 गुण. 1. कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. उत्तर. धान्य उन्हात चांगले वाळवावे किंवा धान्यामध्ये कडुनिंबाचा वाळलेला पाला घालावा. 2. समाजातील जातीभेद नष्ट करायचा आहे. उत्तर. सर्व माणसांना समान मानून भेदभाव न करता आपापसात बंधुत्व व आदराची भावना जपावी आणि अनिष्ट रूढीविरुद्ध जनजागृती करावी. प्रश्न आकृती पूर्ण करा. प्राण्यांची वैशिष्ट्ये. प्राणी श्वासोच्छवास करतात. प्राणी स्वतःहून हालचाल करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी भटकतात. प्राणी पिलांना जन्म देतात. अंडी घालतात. यानंतर पुढील प्रश्न पहा. नावे लिहा. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह शुक्र. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना आवश्यक वायू कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 3. चित्राचे निरीक्षण करून चौकटीत भूरूपांची नावे लिहा. 3 गुण. पठार किंवा डोंगर, मैदान किंवा दरी याप्रमाणे तुम्ही नावे लिहू शकता यामध्ये शोधून. नदीसुद्धा आहे, टेकडी आहे, पर्वत आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत. त्यांचा सराव नक्की करा.